चेंडूची पूर्तता करायची. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. अक्षय वसंत म्हात्रे आणि अक्षय चंद्रकांत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी नांदाई माता शैलेश स्मृती तरखर टीम कडनं आणि NCC उल्वे नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे यांच्या वतीने बॉलिंग मार्कवर प्रतीश पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोर ड्राईव्ह केला आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू पाब प्ले आहे आणि मिड ऑफ नाही लावलाय. डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू तैनात. एक सिंगल आपण पाहतोय मिळत असताना धावफलकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होते. 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. आज F ग्रुप मधल्या लढती आपण पाहतोय. 8 संघांचा सहभाग आहे. 7 संघ उल्वे नोड मधील, एक उरण विभागातील चिरले संघ आपण पाहिला. हो 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 भन्नाट वेगाने आपण पाहतोय. भरपूर अक्रॉस गेले होते. ऑफ स्टंपवरच अगोदरच त्यांनी पोझिशन घेतली होती अक्षयने आणि त्याला मात्र फॉलो करत असताना आपण पाहतोय. प्रतीश पाटील पाहिलं की एक 7 ते 8 पावलांचा हलकासा छोटासा रनअप आहे. मात्र चेंडूमध्ये वैविध्यता प्रचंड आहे, व्हेरिएशन प्रचंड आहे याच्याकडे आणि तेच त्याचं प्रभाग असं राहिलंय वारंवार सातत्याने. यावेळेस बघा स्विच करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा हा प्रयत्न हाणून पडला. थोडासा खाली राहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर. तितकासा बाउन्स मिळाला नाही या बॉलवर आणि सलग 2 चेंडू डॉट आलेत आतापर्यंत. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 21 धावफलकावर आहे. सध्या संगणक स्ट्रायकिंग एंडवर सांगितले दोन्ही कॅप्टन्सने की मैत्रीपूर्ण लढत असेल. आता प्रतिस्पर्धी नक्कीच आहे. फुलटॉस बॉल समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे साइड स्क्रीनच्या जवळ. 1 बाउन्स. लॉंग ऑफचं फिल्डर आलेत वेगाने आणि चेंडूला आडून फेकीपर्यंत मात्र गोलंदाज प्रतीशकडे 2 धावा अगदी प्रचंड वेगाने पूर्ण केल्यात. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. 3 धावा धावफलकावर होत असताना 4 षटकांचा सामना. त्यामुळे 40 ते 45 धावा सचिन पाटील यांनी सांगितलं टॉसच्या वेळी की 40 ते 45 पर्यंत आमचा रोखण्याचा प्रयत्न राहील तो तरखर संघाला. त्या अनुषंगाने प्रयत्न होतील. बॉल हवेत आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र इथे जेल टिपत असताना आपण पाहतोय प्रतीश पाटील. पहिला धक्का कॅप्टन अक्षय होतोय बाद. पहिली विकेट आपण पाहतोय. प्रतीश पाटील स्वतःच्याच गोलंदाजीवर फॉलो थ्रू मध्ये मात्र अक्षय बाद होत असताना आपण पाहिलं. 5 चेंडूमध्ये 3 धावा आणि 1 विकेट. आता नवीन फलंदाज आशिष म्हात्रे गेल्या मॅच मध्ये मात्र कमी चेंडूमध्ये खूप चांगले इम्पॅक्ट टाकला होता या फलंदाजाने आणि संघाच्या विजयामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. आता देखील त्याच्याकडे तीच अपेक्षा राहील. हो बघा चांगला चेंडू फक्त पुश केलं हलक्या हाताने समोर
आणि डॉट चेंडू असताना पॉवर प्ले संपला. प्रतीश पाटीलने मात्र अफलातून गोलंदाजी केली आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट, बहुमूल्य विकेट इथे प्राप्त केली आहे. पाण्याची मागणी होते गोलंदाजा बॉलिंग करणारी टीम. चला 12वे खेळाडू पाणी घेऊन जा. पाण्याची मागणी खेळाडूकडनं झाली आहे. तीन धावा आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. 1 विकेट आली आहे. पियुष आलेत आता सेकंड ओव्हरमध्ये. पॉवर प्ले संपलाय. आता बाउंड्री अड्रेस तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. हो, पहिलाच बॉल आपण पाहतोय. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप सध्या आपण पाहतोय. बॉल वाईड बॉलचा इशारा. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण निलेश शेठ खारकर यांना पाहतोय. अजून एक दीपक सर क्रिकेटसाठी नेहमीच पुढाकार घेणारा व्यक्तिमत्व निलेश शेठ खारकर. सध्या एनसीसी उलवे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना फुलटॉस बॉल, याला मात्र डिपॉझिट केलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे मात्र पियुषवर आघात केलाय. फलंदाज अक्षयने ठोकलाय तो षटकार. संबाटा 10 धावा धावफलकावर. पहिला वाईड आला होता, त्यानंतर मात्र फुलटॉस बॉल, त्याला मात्र मागच्या पायावर जोर देऊन बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर करून अक्षय म्हात्रेने मात्र डिपॉझिट केलं. फिल्डर होते तिकडे, ते फक्त प्रेक्षक बनले. त्यांच्याकडे दुसरं काहीही पर्याय नव्हता. लॉंगॉनला मात्र क्लिअर केलं या बॉलने. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल पिक तर केला. फिल्डर आहेत तिकडे आणि इथे झेल मात्र पूर्ण होत असताना आपण पाहतोय. आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये विकेट, याही ओव्हरमध्ये षटकारानंतर लगेच विकेट आली. पुन्हा एकदा मोह आवरता आला नाही तो अक्षयला आणि स्ट्रेट आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सिद्धू मडवीच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबला, जो की लॉंग ऑफला होता. थोडासा स्ट्रेट आला तो साइड स्क्रीनच्या जवळ आणि तो झेल पूर्ण केला. नवीन फलंदाज राकेश मोहिते आलेत 4थ्या क्रमांकावर. सध्या पूर्वार्ध आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शिलगर आयोजित एमजे ट्रॉफी 2026 हा थरार. तब्बल 21 बाईक्स या स्पर्धेमध्ये आहेत.
पहिल्यांदाच उल्वे विभागामध्ये अशी ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत झाले ते ओव्हरचे 7 धावा आल्यात. टीमची टोटल आपण पाहतोय 10 आहे. फुलटॉस बॉल समोर आपण पाहतोय मारलाय. लॉंग रनला आपण पाहतोय चेंडू 2 बाउन्स कलेक्ट करेपर्यंत इथे एक सिंगल मिळत असते. राकेश मोदी ते आपण पाहतोय त्याचं खातं उघडत असताना सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. 11 धावा धावफलकावर होतात. 11 रन्स ऑन बोर्ड. आता आशिष म्हात्रे. हो यॉर्कर लाईनचा बॉल त्याला मात्र ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने याही बॉलवर आपण पाहतोय सिंगल रन येत असताना. टीमची टोटल आता पुढे सरकते. 12 धावा धावफलकर होत आहे. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 for 2. थोडीशी तरेकर संघाची नाजूक अवस्था आहे. थोडासा संघर्ष सुरू आहे. एक षटकार नक्कीच आलाय मात्र त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांपासून आणि त्याही अगोदर पहिल्या ओव्हरमध्ये प्रतीश पाटीलने वंचित ठेवलं होतं सर्वच फलंदाजांना. हो हा चेंडू आपण पाहतोय सरळ सोडून दिलाय मात्र खराब निर्णय बॅट्समनच्या माध्यमातून. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू. ओके अंपायर रिव्ह्यू. पंचाने रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचाने शहानिशा केली. अंपायर रिव्ह्यू होता. अंपायरने रिव्ह्यू घेतला होता. डॉट चेंडू आलाय. अजूनही एक चेंडू इथे शिल्लक असणार आहे. टीमची टोटल स्थिर 12 या धाव संख्येवर. अजूनही आपण पाहिले तर रन रेट अगदी रन बॉल सुरू आहे. तर संघाला इथे एक्सेलरेशनची गरज आहे. बॅटिंगचा गेअर आता शिफ्ट करावा लागेल. थोडीशी रिस्क घ्यावी लागेल फलंदाजांना अन्यथा धावा उभारल्या जाणार नाही आणि बॉलर्सला मग सेकंड इनिंग मध्ये ते मार्जिन मिळणार नाही दीपक सर. त्यामुळे इथे धावा बनवाव्या लागतील म्हणजे बॉलर्सला काहीतरी वाचवायला मिळेल उत्तरार्धामध्ये. लोवर फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने हा बॉल चाललाय. तिथे आपण पाहतोय थोडीशी फुमलिंग झाली. त्यानंतर सावरून फेकेपर्यंत मात्र एकच सिंगल मिळते या बॉलवर. दुसरं षटक संपन्न होत असताना टीमची टोटल तरखरची जाऊन पोहोचते ती फक्त 13 या धाव संख्येवर. 2 गडी बाद झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये प्रतीशने आपण पाहिलं फक्त 3 दिल्या. पियुषने 10 दिल्या. त्यामध्ये एक षटकार एक वाईड आपण पाहिला. 3 सिंगल पाहिल्या. एक डॉट पाहिला. एक विकेटही पाहिली. 13 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हर नंतर यश मडवी तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात. एनसीसी उर्वे संघ खरं तर कॅप्टनने बरीच मोठी धावसंख्या सांगितली होती प्रणय सचिन पाटील यांनी की 40-45 पर्यंत रोखू. मात्र आतापर्यंत तरगर संघ पोहोचेल का कारण आता फलंदाजांनी आतापर्यंत तितकंसं योगदान दिलेलं नाहीये आणि त्याच्याकडनं आता अपेक्षा ह्या वाढत चाललेल्या आहेत. आणि इथे बघा स्विच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये अजिबातच संपर्क झाला नाही. यश मडवीने निर्धाव चेंडूने त्याच्या षटकाची सुरुवात केली. राकेश मोहिते आणि आशिष म्हात्रे हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. या इनिंगचा विचार केला तर एकच चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. तोही षटकारासाठी आयुष म्हात्रेने मारला. तो बाद झालाय अक्षय म्हात्रेने. आखूट टप्प्याचा चेंडू पुल मारण्याचा प्रयत्न होता. तितकासा चांगला संपर्क नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत असताना पियुषला आपण पाहिलं स्क्वेअर लेग वरनं त्याने चांगलं अंतर पार करत असताना चेंडूला उचलून पकडून फेकलं लगेच आणि इथे मात्र एक सिंगल मिळते. कंट्रोल बॉलिंग आपल्याला
सध्याच्या घडीला पाहायला मिळत असताना एनसीसी उलवे संघाचे सर्वच गोलंदाज प्रभावित करतात या मॅचमध्ये किंवा याही अगोदरच्या सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. शैलेश स्मृती नंदाई माता शैलेश स्मृती तरगर संघ आपण पाहतोय आता किती धावा संख्येपर्यंत मजल मारणार, कारण फलंदाजांना पूर्णपणे शांतच ठेवलंय, अजिबातच त्यांना हवी होऊ दिलं नाहीये स्वतःवर. त्यामुळे आता इथे धावा जर बनवायच्या तर रिस्क घ्यावी लागेल. मागासपासून आपण तीच चर्चा करतोय, कारण आता तितके चेंडू नाहीयेत आपल्याकडे. इनबिन आपण प्रणय पाहिलं तर 10 चेंडू इनिंगचे राहिलेले आहेत. संघाची टोटल 14 आहे. 10 मध्ये किती धावा बनवता येतील आता अजून, आणि तो प्रयत्न होतोय. पंच केलाय समोर आणि काय घडलं पहा, बाउन्स बाग झालाय चेंडू. इझी कॅच होता, मात्र हातात न चिपकता उडून गेलाय सीमा पार आणि आलाय तो तरगर संघासाठी अतिशय महत्वाचा षटकार. चांगली संधी या ठिकाणी निर्माण झाली होती विकेटची, मात्र ती संधी मात्र गमावली एनसीसी उलवे संघाने. षटकार आलाय. टीमची टोटल आता 20 वर जाऊन पोहोचली. आता 9 बॉल इथून बाकी आहेत. 9 मध्ये किती षटकार आणि किती चौकार पाहायला मिळतील आपल्याला. इथे पहा पुन्हा एकदा गॅप मध्ये पुन्हा एकदा पंच केलाय, मात्र क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सिद्धू मगाशी एक झेल टिपला होता सिद्धूने, अगदी लॉंग ऑफ पासून ते एक्स्ट्रा कव्हर पर्यंतचं अंतर त्याने पार केलं. मात्र 2 धावा इथे नक्कीच पूर्ण झाल्यात. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये शेवटच्या मोमेंटला चेंडूला आपण पाहतोय 2 धावांनी स्कोर पुढे सरकतोय. 22 धावा धाव फलकर होतात आता. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. फुल टॉस टाकला इथे, फटका फसलाय. पोहोचतील का गोलंदाज, आणि पोहोचलेत यश मडवी, आणि त्यांना मिळालं तर यश. षटकार मारणारा फलंदाज आपण पाहतोय आशिष म्हात्रे. बाद. यशला यश मिळालं. 5 चेंडू त्याने आतापर्यंत टाकले, त्यामध्ये त्याने 9 धावा किंबहुना आपण पाहतोय खर्च केल्यात. 1 विकेट त्याला प्राप्त झाली. बघूया आता शेवट या ओव्हरचा तो कसा करतोय नवीन फलंदाज अमन म्हात्रे. 5व्या क्रमांकावर आलेले आहेत. 22 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. 3 विकेट गमावलेत. हो, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बीट खेळून गेलाय, स्विंग अँड मिस स्ट्रेट टू द विकेट कीपर, जिथे आपण निलेश खारकर यांना पाहतोय विकेट कीपर. त्यांच्या हातात चेंडू जाऊन थांबलाय. षटक संपले 3रं. या ओव्हरमध्ये आल्या 9 धावा. टीमची टोटल 22 ला 3 तरगर संघ. शिलकर गावचे सन्माननीय प्रशांतजी भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. आम्ही सन्माननीय प्रशांतजी भगत साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. आपलं यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शिलगर आयोजित MJ ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी प्रशांतजी भगत साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हावं आणि इकडून आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा. डेथ ओव्हरमध्ये आपण पाहतो शेवटचं षटक आहे. आता किती टार्गेट सेट केलं जाणार प्रणय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 दिला प्रतीश पाटीलने. तो बेस त्याने रचला.
त्याने एक्झाम्पल सेट केलं. पियुष मात्र हलकासा मागडा ठरला. दुहेरी अंकामध्ये त्याने धावा दिल्यात 10. एक विकेट काढली, हेही महत्वाचं. प्रतीशला एक विकेट मिळाली. यश मडवीने 9 धावा दिल्या, त्यालाही एक विकेट मिळाली. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने विकेट काढली. आता सिद्धू मडवी बघूया डेथ ओव्हर मध्ये काय करतोय. पहिला चेंडू बघा स्विच करत असताना थर्डमॅन आतमध्ये होता ते पाहिलं, ओळखलं आणि त्याच दिशेला टार्गेट केलं आणि अगदी प्री डिटरमाइंड हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज राकेश मोहितेच्या बॅटमधून चौकार. महत्वाच्या धावा आहेत त्या तरघर संघाच्या दृष्टिकोनातून. टीमची टोटल आता 26. बघूया 5 बॉलमध्ये किती धावा जातात. 35च्या पुढे प्रणय तरी गेलं पाहिजे. ऍटलीस्ट एक फायटिंग टोटल एनसीसी उल्वे संघाच्या समोर उभं राहावी लागेल आणि तो प्रयत्न करतायत फलंदाज. मात्र इथे चेंडू हातात निसटलाय. हा दुसरा झेल ड्रॉप झाला या इनिंग मध्ये. जीवनदान मिळत असताना आपण पाहतो राकेशला. मात्र रन मिळाली ती 1. पहिल्या 2 बॉलवर 5 आल्या. टीमची टोटल झाली ती 27 रन्स. शेवटचे 4 बॉल आता शिल्लक आहेत. 35च्या पुढे गेलेच पाहिजेत तरगर संघ, तर एक फायटिंग टोटल उभारली जाईल. मात्र एनसीसी उल्वे संघ कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा इथून पुढे प्रयत्न करणार आहे. चान्सेस क्रिएट करतात गोलंदाज, मात्र कुठेतरी झेल सुटले गेलेत. मात्र इथे पहा दिशाहीन गोलंदाजी. गती तितकीशी सिद्धूकडे पाहायला मिळत नाहीये. प्रणय थोडासा कमी गतीने तो चेंडू टाकतोय. मात्र चेंडूला दोन्ही दिशेला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि ती क्षमता तो बघूया आता की कशा पद्धतीने ते वापरतो किंवा कशा पद्धतीने सिद्ध करतोय. वाईट बॉलने 1 रन मिळते. टीमची टोटल 28 वर जाऊन पोहोचते सध्याच्या घडीला. 28 धावा, 3 विकेट्स. पुढे आले, फुलटॉस घेतलाय, डाऊन दी ग्राउंड बॉलला पाठवलंय. एका टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय. येतोय तो चौकार. दुसरा चौकार आलाय सिद्धू मडवीच्या गोलंदाजीवर. चला थोडस आपण एनसीसी उल्वे संघ थोडस फास्ट खेळूया आपण. सध्या आपण ऑनस्क्रीन सन्माननीय प्रशांतजी भगत साहेबांना आपण पाहतोय. प्रशांतजी भगत साहेबांना सध्या ऑनस्क्रीन LED टीव्हीवर आणि त्याचबरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून ते या स्पर्धेचा आनंद घेत असताना नुकतंच ज्यांचं आगमन आपण पाहिलं झालं व्यासपीठावर. कमी गतीचा बॉल, फिल्डर आहे तिकडे आणि स्ट्रेट टू द फिल्डर. इथे झेल टिपला डेफिनेटली आणि सरते शेवटी विकेट आता मात्र आली आहे. कुणाल मोखल आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावरचा विचार केला प्रणय आपण तर पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक वाईड बॉल, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर मात्र विकेट आली आहे. टीमची टोटल 32 वर 32 रन्स ऑन बोर्ड. सध्याच्या घडीला लॉस ऑफ 4 विकेट्स. नांदाई माता शैलेश स्मृती तरघर संघ. अजूनही 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. पहिल्या सत्रातील 32 झालेले आहेत. आपण मगासपासून चर्चा करतो की 35 किंवा त्यापेक्षा पुढे 40 झाले तर अतिउत्तम. तो एक फायटिंग टोटल होईल. मात्र एनसीसी उल्वे संघ त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप हे विसरून चालणार नाही आपल्याला. आता डावखुऱ्याचा फलंदाज आहे कुणाल मोकल. खरं तर त्याला थोडंसं लवकर पाठवलं असतं तर कदाचित त्याने थोडीशी रिस्क घेऊन फटकेबाजी केली असते आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन देखील झालं असतं. तर ते स्ट्रॅटेजीचा भाग आहे. हो, स्ट्रेट टू द विकेट कीपर. आता इथे रन मिळणार नाही बदललेल्या नियमाप्रमाणे, त्यामुळे इथे फक्त डॉट चेंडू येणार आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण राकेश मोहितेला पाहतोय की तो सध्या नॉन स्ट्राईकलाच सध्या थांबलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याने 8 धावांचं योगदान दिलंय. 7 चेंडू तो खेळलाय, ज्यामध्ये एक चौकार देखील त्याने मारलाय.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पंच केला नक्कीच, गॅप शोधण्याचा प्रयत्न डीप कव्हर पॉइंटला पियुष आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे 2 धावा निश्चित स्वरूपात पूर्ण झालेल्या आहेत आणि 2च धावा मिळतील. त्यापेक्षा काही नाही, 34 धावांवर धावफलक थांबलाय आणि 35 धावांचं आव्हान असेल ते एनसीसी उलवे टीम समोर येणाऱ्या 24 बॉलमध्ये जर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचे. चला आपण टॉस साठी जाऊया, जिथे महेश स्पोर्ट्स शेलकर विपक्ष रुही स्पोर्ट्स मोरावे अशी आपल्याला दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत ती देखील 4 षटकांची पाहायला मिळेल. आणि आपण दुसऱ्या सत्राकडे जसे वळूया, कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन केलं जाईल. आपल्याला पुन्हा एकदा दीपक पाटील सरांचा सुमधुर आवाज उत्तरार्धासाठी ऐकायला मिळेल. तर प्रशांत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला रुही स्पोर्ट्स मोरावे आणि त्यानंतर त्यांच्या विरुद्ध घरचा संघ महेश स्पोर्ट्स शेलगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला कॅप्टन या. येस, आदित्य इकडे जॉईंट होतात. 4 षटकांचा सामना असेल. बघूया आता मोरावे संघ घरच्या क्रीडांगणावर महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला किती चांगली फाईट देईल किंवा किती चांगली झुंज देईल. दोन्ही संघांना प्रशांत साहेबांच्या वतीने शुभेच्छा येतात. चला पाहुण्या संघाला आपण मान देतोय. मोरावे संघ कॉल करेल. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. चला शेलगर संघाने टॉस तर जिंकला. काय म्हणशील आदित्य, घरच्या क्रीडांगणावर पहिला विजय प्राप्त झाला, आत्मविश्वास वाढला आणि घरच्या क्रीडांगणावर घरच्या प्रेक्षकांसमोर नेहमीच खेळणं कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारं असतं की चांगला कॉन्फिडन्स बूस्ट होतो. आता मोरावे संघाचा खेळ आपण पाहिला असेल, ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी खास करून आहे, त्याबद्दल काय म्हणशील आणि त्या अनुषंगाने निर्णय देखील काय असेल? मोरावे संघाची गोलंदाजी खूपच छान आहे. आमच्या अगेन्स्ट भरपूर वेळा आम्ही खेळलो आहोत. छान संघ पण छान आहे त्यांचा. तर आम्ही 4 षटकांची मॅच आहे, तर यावेळी आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. चला खूप खूप अभिनंदन आदित्य आणि या मॅचसाठी मोरावे संघाला आणि शेलकर संघाला आदित्यला देखील शुभेच्छा असतील. टॉस झाला मित्रांनो इथे आणि घरचा संघ अर्थात महेश स्पोर्ट्स शेलकर संघाने टॉस जिंकला. त्यांनी मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हॅलो, 24 बॉल आणि 35 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे संघाला अशोकदादा भगत यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम अशोक साहेब, आपलं हार्दिक स्वागत एमजी ट्रॉफी मध्ये. चला बॅटर पाठवा एनसीसी. प्रवीण शेठ भगत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झाले. अशोक शेठ भगत साहेब, त्याचप्रमाणे कुंदन शेठ भगत साहेब, विहान कुंदन शेठ भगत, सगळ्यांचं सहर्ष स्वागत. छोटा करण,
टेकडीवरून सामन्याचा आनंद घेत होते. आता व्यासपीठावरून घेतील त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर जाऊया उत्तरार्धाकडे. एका बाजूला नांदाई माता शैलस्मृती तरघेर आणि NCC उल्वे या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला, त्यानंतर महेश स्पोर्ट्स शेलघर आणि त्यांच्या विरोधामध्ये रुही स्पोर्ट्स मोरावे या दोन टीम्समध्ये मॅच संपन्न होईल. परंतु इकडून मात्र कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि त्यासाठी NCC उल्वे संघाला 24 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता अशोक शेठ भगत साहेब, त्याचप्रमाणे कुंदन शेठ भगत साहेब होम साईड ढाबा, शुभम शेठ घरत, आदित्य भगत यांच्यामध्ये काहीतरी चर्चा होत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सगळे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर जाऊया पहिल्या ओव्हरकडे. अमन तयार. अमनचा हा बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला बीट करत बॉल चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर येऊन बॉल स्टॉप करेल. तोपर्यंत मात्र 1 रन. धावसंख्येचा श्री गणेशा होईल NCC उल्वे संघासाठी. धावसंख्येचा श्री गणेशा झाला 1 या धावेनं. प्रतीश पाटील आणि सिद्धू मडवी अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. फुल लेंथ होता. इकडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटला डेंजर एंडला धावत होता प्रतीश. बाल बचावला तिकडे. रिस्की रन घेण्याचा प्रयत्न केला होता. एक धोकादायक धाव होती. सिंगल कंप्लीट करण्यात आले. दोनही फलंदाजाने आपापले अकाउंट ओपन केले. स्ट्राईक रोटेट करत असताना दुसरी रन धाव फलकावर. आमचे गुणसंख्या लेखक प्रणयजी म्हात्रे यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल अशोक शेठ भगत यांच्या वतीनं. सगळ्यात जास्त मेहनत आहे त्यांची खरं तर. ओ इकडे इनसाइड एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे आलाय. फाईन लेगला डायरेक्ट हिटचा प्रयास होता. इकडे रन कंप्लीट झाले. त्याचमुळे धावसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळेल. टार्गेट आहे जरूर 35, परंतु त्याच्यासाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढा दिग्गज आहे. चांगले बॉलर आहेत या टीम मध्ये आणि त्याचमुळे शेवटपर्यंत मॅच जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाहीये. अमन म्हात्रे ज्याचा वेग गोलंदाजी मधला सारं काही सांगून जाणार आहे. फाईट ओ द विकेट ना. ओ कट केलाय बॉल. हो पाकवा पॉइंट क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि बॉल सरळ थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावांनी करता 1 पहिला चौकार NCC उल्वेसाठी. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 7 धावा. 7 ऑन बोर्ड. रणजी ट्रॉफी सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांच्या नावाची ही स्पर्धा आणि अशोक शेठ भगत ज्यांच्यासाठी महेंद्र शेठ घरत म्हटलं तर अगदी देवाच्या रूपामध्ये आणि त्यांचा व्हॉट्सअप पिक किंवा प्रोफाईल सुद्धा महेंद्र शेठ घरत साहेबांचाच असतो आणि सदैव त्यांना मानणारं व्यक्तिमत्व. त्याचमुळे
या स्पर्धा आपण बघितली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये यंदाच्या वर्षी महेंद्र शेटघरत साहेब यांच्या वतीनं करते दमदार स्पर्धा 21 बाईकसह ही स्पर्धा पहिल्यांदाच उलवेन नोडमध्ये संपन्न होत असताना आजपर्यंत एवढ्या बाईक्स कोणत्याही स्पर्धेमध्ये नव्हत्या उलवेन नोडमधील खास करून, आणि तो प्रयत्न केलाय MG ट्रॉफीच्या निमित्तानं. सात धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ही सगळी क्षणचित्र आपण पाहू शकता. सन्माननीय महेंद्र शेटघरत साहेब यांच्या नावानं मात्र या स्पर्धेचं दमदार आयोजन करण्यात आलंय. हो, इकडे मात्र बॉल पाठीमागे निघून गेला होता, कनेक्शन झालं नव्हतं प्रतीशचं. लेग बायचा इशारा आलाय. 1 रन मिळेल. धावसंख्या 8 या आकड्यावर. यानंतर घरच्या मैदानावर खेळताना महेश स्पोर्ट्स शेलगर संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांची लढाई सुद्धा एक मोठ्या संघाबरोबर आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगला विजय त्यानं खेचून आणला होता शेलगर टीमनं. ऑन साइडला टर्न केलाय स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक. सिंगल घेतली जाईल. 1 रन फार महत्वाची आतापर्यंत आपण बघितलं तर 9 धावा धावफलकावर आहेत. एक बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. परंतु राकेश मोहिते एक चांगला बॉलर, खास करून फुल लेंथ. ओ लॉफ केलाय बॉल, समोरच्या दिशेला उंच गेलाय. लॉंग ऑफला फिल्डर. ओ थोडासा फंबल सुरुवातीला थोडासा अडखळला होता आणि त्याचमुळे हा झेल होऊ शकलेला नाहीये. बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत होता, परंतु पोहोचताना थोड्याशा अडचणी त्याला सुद्धा निर्माण झाल्या आणि त्याचमुळे इकडे मात्र झेल सोडण्यात आलाय. प्रतीश पाटीलला मात्र जीवनदान दिलं गेलंय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 11 या आकड्यावर. प्रशांत शेठ भगत साहेब आपल्या टीव्ही स्क्रीनवर, त्याचमुळे अन्विक बिअर शॉपचे प्रोप्रायटर प्रवीण शेठ भगत साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण त्यांना पाहू शकता. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रचंड मेहनत नेहमीच पाहायला मिळते. यावेळेस मात्र झेल सोडल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा प्रतीश पाटीलच्या पॅटमधून षटकार. खेळाडू कक्ष आपण पाहू शकता एनसीसी उलवे संघाचा. 35 टार्गेट आहे. आता योग्य रीतीने मात्र धावफलक पुढे नेत असताना जवळजवळ निम्म्या धाबा झाल्यात. हो, आणखीन एक हार्ड हिट करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये राकेश. ओ वाडे रनआउटच्या स्वरूपामध्ये तिकडे मात्र फलंदाज बाद होईल. प्रतीश पाटील धावत सुटला होता. खरं तर बराच क्रीजच्या पुढे निघून आला होता. हा पहा, चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला. रन घेण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रू मध्ये चांगला कलेक्शन आणि त्याचबरोबरीनं डायरेक्ट हिट. आणि त्याचमुळे पहिल्या विकेटचं पतन होईल. प्रतीश पाटील बाद झालाय. 6 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलं. 17 या धावसंख्येवर एनसीसी उल्वे संघ पहिला फलंदाज गमावतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे आदेश. मागच्या सामन्यामध्ये तुफान बॅटिंग केली होती आदेशनं. इकडे मात्र थोडासा मागे खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. हा पहा,
थोडासा अगोदरच शपल क्रॉस झाला होता, स्टंप वरून निघून गेला हा चेंडू. थोडंसं बॉडी बॅलन्स सुद्धा सांभाळता आलं नव्हतं. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 17 धावा, जवळजवळ निम्म्या धावा पूर्ण झाल्यात. त्यामुळे सगळे मान्यवर, या स्पर्धेचे दमदार आयोजक अशोक शेठ भगत साहेब आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. त्याचप्रमाणे कुंदन शेठ भगत साहेब, होमसाई ढाबा चे ओनर, त्यांच्या बाजूला विहान शेठ, आमचे विहान शेठ भगत, छोटा करण. त्याचप्रमाणे आमचे सुजल करत आहेत, शुभम शेठ करत आहेत, पाठीमागे प्रीत कडू आहेत. सर्वांची मोठी मेहनत आहे. विहानचे मामा आहेत शुभम आणि सुजल. खूप त्रास देतात त्याला. यस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. हा टप्पा पडला, जास्तच बाहेर वळवलाय हा चेंडू. 18 धावा, 12 बॉल 17 धावांची गरज. खोलात पडलाय हा चेंडू. बॅक टू द बॉलर, कोणती धाव मिळणार नाहीये. फुल लेंथ होता, चांगला बॉल यावेळेस मात्र डिलिव्हर केला. मॅच बनू शकते अजूनही. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. हे बाईकचं शोरूम आपण पाहू शकता MG ट्रॉफी मध्ये. तब्बल 21 बाईकसह पहिल्यांदाच उल्वेन नोडमध्ये एवढ्या जास्त बाईक्स. आडव्या बॅटनं ऑन साईडला वळवलाय. मिड विकेटचा फिल्डर वेगानं धावत आलेत पुढे. सिंगल तर घेण्यात आले, दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत, परंतु मध्येतच थांबले होते. आणि आता मात्र कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये एकाला क्रीज सोडावी लागेल. धक्का लागलाय दुसरा. 18 या धावसंख्येवर, 19 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज गमावला. आणि बाउन्स बॅक पाहायला मिळतं या मॅच मध्ये पुनश्च एकदा ते टीम तरगरचं. चला, अशोक शेठ भगत यांच्या वतीनं समालोचकांसाठी सुद्धा 1000 रुपयांचे कॅश प्राईज या ठिकाणी जमा झाले. त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. अशोक शेठ भगत असं व्यक्तिमत्व आहे, सगळ्यांची खरं तर कदर करतात. शेलघर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आम्ही त्यांचा तो दिलदारपणा बिनधास्तपणे बघत असतो. सगळ्यांनाच कोणत्याच घटकाला सोडत नाहीयेत. सगळ्यांना खरं तर ते आले म्हटलं की प्रत्येकाला खुश करतात. प्रत्येकाच्या कलेची दाद ते नेहमीच देत असतात. असं व्यक्तिमत्व आहे अशोक शेठ भगत. ऑन साईडला यावेळेस मात्र मोठी गॅप आहे. लॉंग बॉल मिड विकेट मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. होता फसवा चेंडू होता खरं तर. हा पहा, अपील पाहायला मिळते. लाऊड अपील, आणि अपील मात्र स्वीकारले. लेग बिफोर द विकेट, पायचीच सापडला इकडे मात्र. आणि धक्का लागेल निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे टीमला. फलंदाज बाद.
23 ला 3, 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 धाबांची गरज आहे. कमबॅक केलं या मॅच मध्ये, त्या अर्थातच नांदाई माता शैल स्मृती तरगर संघानं. त्यामुळे सामना इतकाही सोपा राहिलेला नाही एनसीसी उल्बे संघासाठी, परंतु शेवटचा चेंडू फारच महत्वाचा ठरू शकेल. अकरा धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओ फुल टॉस आहे, वळवलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एनसीसी उल्बे टीमचं टेन्शन दूर करणारा षटकार. सरळ बॅटवर दिला होता आणि त्याच वेळेस सोपं होतं षटकार मारणं. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला उंच मारलाय, क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे, फलंदाज होतील बाद. अजूनही 5 धाबांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. पहा कशा पद्धतीने अगदी आउटसाइड ऑफस्टंप चेंडू होता पूर्व टप्प्याचा आणि त्याला समोर खेचण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टाइम झाला नाहीये आणि सचिन यांना मात्र क्रीज सोडावी लागेल. एक षटकार आला होता निर्णायक क्षणाला सचिन पाटील यांच्या बॅटमधून, परंतु पुढच्याच बॉलवर मात्र ते बाद झालेत. 5 धावांची अजूनही गरज आहे. 6 बॉल 5 या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर 6 बॉल 6 एक सामना डिफेंड झाला, 6 बॉल मध्ये 4 असाही एक सामना डिफेंड झाला या स्पर्धेमध्ये. आणि त्याचमुळे काही घडू शकतो, हा मैदानाचा इतिहास आहे या स्पर्धेचा. सहा चेंडू आणि गरज असेल ती 5 धावांची. 5 रिक्वायर्ड. हो यावेळेस मात्र कवचला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, बॉल निघालाय सरळ सीमा रेषेच्या दिशेनं 4 धावांकरता. आणि आता मात्र स्कोर इज लेवल, फक्त 1 धाबेची गरज आहे. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्बे आता मात्र सज्ज झालाय. चांगला खेळ राहिला आज एनसीसी उल्बे संघाचा. निलेश शेठ खारकर त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आजच्या रात्रीमध्ये फार चांगला खेळ मात्र त्यांनी केला. इकडे मात्र बॉल हवेत आहे, पाहूया मिडॉनला संधी आहे आणि इकडे 1 रन कंप्लीट करत सामना मात्र जिंकलाय तो निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्बे या टीमनं. अभिनंदन, वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. एनसीसी उल्बे हार्ड लक टीम तरगर. आणि जाऊया नेक्स्ट मॅच कडे. लगेचच मैदानाचा ताबा घ्या. महेश स्पोर्ट्स शेलगर घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये रुही स्पोर्ट्स मोरावे. विश यू ऑल द बेस्ट. आणि वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. चला बॅटिंग करत असताना 10 धावांची खेळी, परंतु पहिलं षटक टाकलं, फक्त 3 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. प्रतीश पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्काराने मात्र सन्मानित केलं जाईल, परंतु अशोक शेठ भगत